शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। त्याच्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। हो शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होत होते, परंतु आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी का जमा झाला नाही, यावर शेतकरी आता संताप व्यक्त करीत आहेत। तर मग शेतकरी बांधवांनो, आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतःहून सांगितलं आहे, आता शेतकरी बांधवांचे कर्ज तर माफ होणार, परंतु त्यांनी तारीख सुद्धा आता जाहीर केली। हो शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांचे आता 2 लाख रुपयांचे कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला, परंतु सर्वत्र आता गोंधळाचं वातावरण नाही। सर्वांना असं वाटत आहे की 2 लाख रुपये कर्जमाफी सरसकट मिळणार, तर नाही शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षामध्ये घ्या, सरसकट कर्जमाफी केली जाणार नाही, कारण की सरकारने लावलेला नियम अजून पण कायम आहे। फक्त 2च नियम सरकारने वगळले आहे, ते पण 2026-27 ची अट पूर्णतः वगळण्यामध्ये आली आहे। ज्या शेतकरी बांधवांना महात्मा फुले योजनेअंतर्गत मागच्या वेळेस कर्जमाफीचा लाभ भेटला होता, त्या देखील शेतकरी बांधवांना आता 50,000 ऐवजी 2 लाख रुपये मिळणार। बघा, हा निर्णयामुळे सर्वत्र गोंधळ उडाला आहे। शेतकरी बांधवांनो, सरसकट कर्जमाफी आतापर्यंत देखील झाली नाही। काही शेतकरी बांधव असे आहे ज्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आणि काही शेतकरी बांधव असे आहे ज्यांना डायरेक्ट 2 लाख रुपयांची माफी मिळणार। 26-27 ची अट वगळल्यामुळे आता शेतकरी बांधवांना बघा पुन्हा या ठिकाणी कर्ज भरण्याची गरज पडणार नाही। बघा, तुमचं 2 लाख रुपयांचं कर्ज माफ होईल। जर तुमचे 4 लाख असेल तर 2 लाख माफ होतील आणि पुन्हा 2 लाख बाकी राहतील। या निर्णयामुळे आता शेतकरी बांधवांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, गोंधळून अजिबात जाऊ नका। राहिला तो म्हणजे की सर्वात महत्त्वाचा कर्जमाफीचा प्रश्न, कर्जमाफीची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होईल। आजपर्यंत स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे, सरकारने आता 18 जिल्ह्याची यादी लावली आहे। सरकारने सांगितलं आहे, येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये या 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांचं कर्ज माफ होणार, त्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचा निधी जमा होणार आणि येणाऱ्या पुन्हा काही दिवसांमध्ये 18 जिल्ह्यांची यादी जाहीर होणार। परंतु शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर मग तुमच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम आता जमा होणार आहे। तर मग कोणते आहे ते 18 जिल्हे ते सुद्धा पाहून घेऊ, अतिशय गरजेचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, फक्त आता लक्षपूर्वक बघत चला, सरकारच्या माध्यमातून यादी सुद्धा जाहीर करण्यामध्ये आली। बघा, पहिल्या टप्प्यामधील यादीमध्ये बघा अमरावती आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला असून तेथील शेतकरी बांधवांना देखील आता 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार। बघा, नियम आणि अटीनुसार ही कर्जमाफी होणार आहे। शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार आहे। मग कोणत्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार, एवढं पण लक्षामध्ये ठेवा। तुमचं कर्ज 30 सप्टेंबर, बघा या वर्षी जर तुमचं कर्ज थकीतमध्ये मोडत असेल तेव्हाच तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार, अन्यथा मग तुमचं कर्ज तुम्ही केव्हाही उचललेलं असेल या वर्षी सोडून बघा 30 सप्टेंबर 2025, तर मग तुमचा कर्ज थकबाकीमध्ये येत नाही, ते चालू बाकीमध्ये येते, किंवा तुम्ही कर्ज नवे जुने जर केलेले असतील बघा, तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 50,000 रुपयांचा लाभ सरकारच्या वतीने देण्यामध्ये येत आहे। फक्त ज्यांचं कर्ज थकीत आहे अशा शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये कर्जमाफीचा लाभ आता मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।